नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, काही पत्रकारांनी भिसे कुटुंबीय, मला तुम्हाला माहितीच आहे की दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी ज्या भिसे कुटुंबियांचा संबंध आहे त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी काही जे प्रश्न विचारले त्याच्या छोट्या छोट्या क्लिप ज्या आहेत त्या इथे तुम्हाला त्यात रुग्णालयावर गुन्हा दाखल करण्याच्या संबंधाने कुठलाच निष्कर्ष नाही. याचा अर्थ असा होतो की रुग्णालयाला अंतिम जो अवलोकन अहवाल आहे त्यात क्लीन चिट दिली गेली. तर याकडे कसं बघता, रुग्णालयावर गुन्हा दाखल करावा अशी होऊ शकते? एवढं सांगा की दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती गुन्हा दाखल करावा ही तुमची भूमिका आजही ठाम. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल दोषी नाही असं म्हणायचं ना? असं नाही ना. दीनानाथ हॉस्पिटलचे कर्मचारी म्हणजे दीनानाथ रुग्णालयावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी तुम्ही का करता? त्या स्टेटमेंटमध्ये तुम्ही म्हणताय की रुग्णालयावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, रुग्णालय दोषी आहे. त्यानंतर तुमचं स्टेटमेंट बदललेलं आहे. आता तुम्ही म्हणताय की तुम्ही समाधानी आहात कारण 106(1)च्या अंतर्गत झालाय. त्याच्यामध्ये फक्त डॉक्टर दोषी सापडताय, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी. या सगळ्या क्लिप ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की या प्रत्येक प्रश्नामध्ये पत्रकारांनी भिसे कुटुंबीय किंवा तिथे उपस्थित असलेले आमदार अमित गोरखे यांना वारंवार दीनानाथ मंगेशकर रुग्णालय यांना तुम्ही दोषी धरतात का, यांच्यावर तुम्ही ठपका ठेवतात का, त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल केला पाहिजे किंवा त्यांना सुद्धा दोषी धरलं पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का, त्यांना तुम्ही क्लीन चिट दिलेली आहे का, असे प्रश्न वारंवार विचारले. आता आम्ही तुम्हाला सगळ्याच त्या प्रश्नांची माहिती दिलेली नाही किंवा सगळेच प्रश्न याच्यावर टाकलेले नाहीत, पण जवळपास 8 ते 10 वेळा पत्रकारांनी हा प्रश्न विचारला. भिसे कुटुंबियांनी ही पत्रकार परिषद कशासाठी घेतली तर ससून रुग्णालयाचा पुन्हा एक अहवाल आला आणि त्याच्यामध्ये त्यांनी डॉक्टर घैसास, सुश्रुत घैसास यांना दोषी धरलेले आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे, ती शिफारस केलेली आणि त्या पद्धतीने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याकडून हलगर्जीपणा झालेला आहे असं एक त्यांचं म्हणणं आहे त्या अहवालामध्ये. तर त्या पद्धतीने गुन्हा दाखल झाला आणि त्यावर भिसे कुटुंबाची काय प्रतिक्रिया आहे हे सांगण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की गुन्हा दाखल झाला ही आमच्यासाठी समाधानाची बाब आहे, कारण आम्ही पहिल्यापासून हीच मागणी करत होतो की गुन्हा दाखल व्हावा, त्यांच्याकडून हलगर्जीपणा झालेला आहे, निष्काळजीपणा झालेला आहे. पण हे सांगितल्यानंतर सुद्धा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबद्दल तुम्ही दोषी त्यांना का मानत नाही, त्यांच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करा किंवा त्यांना दोषी धरा असं का म्हणत नाही आहात, असा प्रश्न पत्रकार वारंवार त्यांना विचारतायत. एक प्रकारे त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत. केवळ त्या कुटुंबावरच नव्हे तर तिथे बसलेले आमदार गोरखे यांच्यावर सुद्धा. आणि ते वारंवार सांगतायत की या रुग्णालयामधले जे कोणी कर्मचारी या संदर्भात असतील, या संपूर्ण प्रकरणाशी ज्यांचा संबंध असेल त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे. पण कुठेही या कुटुंबाने म्हणा किंवा गोरखेंनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे दोषी आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा किंवा जे काही त्यांचं काय लायसन्स रद्द करा म्हणा किंवा आणखी काय मोठी कारवाई करा असं कुठेही म्हटलं नाही. कारण त्यांची अपेक्षाच ही होती की डॉक्टर घैसास यांच्याशी संबंधित हे सगळं प्रकरण असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी, त्यांची मागणी होती आणि त्या पद्धतीने गुन्हा दाखल झाला. त्यामुळे ते समाधानी आहेत आणि पुढची आता जी काय कारवाई होईल पोलिसांमार्फत ती होणार आहे. पण पत्रकारांकडून हा वारंवार दबाव का या सगळ्या कुटुंबावर टाकण्यात येत होता, हा प्रामुख्याने कुतूहलाचा विषय आहे. मी ठीक आहे, एखादा प्रश्न येऊ शकतो की दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबद्दल काय म्हणणं आहे तुमचं, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे का किंवा त्यांना तुम्ही दोषी मानतात का. तर त्यांनी जे काय उत्तर दिलं ते दिल्यानंतर बाकी प्रश्न अनेक विचारता आले असते, पण ते न विचारता प्रत्येक पत्रकाराचा जो प्रमुख प्रश्न होता तो होता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला तुम्ही दोषी का धरत नाही आहात, तुम्ही त्यांना क्लीन चिट का दे, काय नेमकं कारण आहे. घैसासांना दोषी धरलं, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा ही मागणी होती, त्या पद्धतीने तो दाखल झाला, पण मग दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं काय. त्यातून मग प्रश्न निर्माण होतो की पत्रकारांना एवढी गरज काय आहे. पत्रकाराचं काम असतं प्रश्न विचारणं, पण ते प्रश्न अनेक पद्धतीने असू शकतात. एखादा समोरचा माणूस जे सांगतो उत्तर त्याने आपण समाधानी व्हावं लागतं. शेवटी तो माणूस जो आहे त्याला जेवढं उत्तर द्यायचं तेवढंच तो देणार. तुम्ही म्हणणार म्हणून तुम्हाला वाटतंय अमुक हा व्यक्ती दोषी आहे तसं तुम्ही म्हणा दोषी आहे म्हणून आमच्यासाठी, आम्ही म्हणतोय त्याच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून तुम्ही पण म्हणा त्याच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून, असं तर समोरचं व्यक्ती करणार नाही. पण तिथे मात्र ते चालू होतं, पत्रकारच दबाव आणतायत. मग यालाच आपण मीडिया ट्रायल म्हणतो की आम्ही म्हणू त्या पद्धतीने व्हायला पाहिजे, आम्ही म्हणू अमुक दोषी आहे त्या पद्धतीने त्याला दोषी धरा आणि बाकी पुढची कारवाई सुरू करा. मी आता या कुटुंबाला सुद्धा अनुभव आला असेल. मी हा अनुभव मागच्या वेळेला डॉक्टर धनंजय केळकर जे
मंगेशकर रुग्णालयाचे डीन आहेत त्यांनी पत्रकार परिषद घेतली, तेव्हाही असाच अनुभव आला. वारंवार तेच प्रश्न, त्यांच्यावर इतका दबाव टाकण्याचा प्रयत्न की त्यांनी जणू काही कबूल करावं की अमुक हा व्यक्ती दोषी आहे, अमुक ही यंत्रणा दोषी आहे, की मग आम्हाला पटेल ते, मग आम्ही समाधानी होऊ. तेव्हा आमच्या मनात जी उत्तर आहेत ती तुम्ही दिलीच पाहिजेत. ती तुम्ही दिली नाहीत तर चालणार नाही. आम्ही जोपर्यंत विचारत राहणार तोपर्यंत तुम्ही त्याचं उत्तर देत राहायचं, आणि आम्हाला पटलं नाही तर आम्ही अपेक्षा करणार कोणतं उत्तर आम्हाला हवंय ते तुम्ही दिलं पाहिजे. इथे सुद्धा या पत्रकार परिषदेत गोरखे सुद्धा कंटाळले, नंतर ते 2 वेळा उठून निघत होते. पण पुन्हा एकदा पत्रकारांनी काय विनंती केली, कुठे हिंदीत बोला किंवा पुन्हा एकदा आम्हाला काही प्रश्न आणखी विचारायचे, पुन्हा ते बसले. पण वारंवार प्रश्न तोच की दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला तुम्ही दोषी का धर. आता खरं तर याच्या आधी जो ससून रुग्णालयाचा अहवाल आला होता, ज्याच्यावर आम्ही सुद्धा व्हिडिओ बनवला आणि ते सुद्धा त्यांनी मुद्दे त्याच्यात ठेवले होते. अर्थात त्यावेळेला त्यांनी घैसास आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालय यांच्यावर कोणताही ठपका ठेवला नाही किंवा तो मुद्दा त्याच्यामध्ये आणला नाही. पण त्यावेळेला जे प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते, अहवालामध्ये जे मुद्दे टाकले होते, ते मुद्दे किंवा त्यावरचे प्रश्न पत्रकारांनी विचारलेच नाहीत. समोर एवढं भिसे कुटुंबीय आहे, त्यांच्या बाबतीत जे काही मुद्दे ससूनच्या अहवालात आहेत त्याविषयी विचारायचं ना त्यांना. सगळ्या लोकांनाही कळलं असतं काय नेमकं तथ्य आहे, काय वास्तव आहे. पण तो प्रश्न कोणी विचारला नाही, एकही प्रश्न त्याच्यातला आला नाही. जसं त्या अहवालात म्हटलेलं होतं की सूर्या हॉस्पिटलमध्ये कोणत्याही कार्डिएकचा तज्ज्ञ नव्हता, किंवा जे IVFचं इंदिरा IVF होतं त्या ठिकाणी 4 दिवस का भरती करण्यात आलं आणि नंतर तिथून का सोडून देण्यात आलं, मणिपाल रुग्णालयामध्ये शवविच्छेदन का झालं नाही, काय नेमकं त्याबद्दल तुमचं म्हणणं आहे, असं कोणी विचारलं का एका तरी पत्रकाराने? कोणी विचारलं नाही. IVFचं जे काही उपचार तुम्ही केलेत ते तुम्हाला कोणाच्या सल्ल्यामुळे करता आले? कोणी सल्ला दिला होता? घैसासांनी सल्ला दिला होता, मंगेशकर रुग्णालयाने सल्ला दिला होता, कधी दिला होता सल्ला? मग तो दिल्यानंतर तुम्ही सातत्याने घैसास यांच्याकडेच उपचार घेत होतात का, त्यांना दाखवत होतात का, तपासणी करत होतात का, की थेट 7 महिन्यानंतर तुम्ही आलेला? कारण आता हे सगळी माहिती जी आहे ती उपलब्ध झालेली आहे हळूहळू, वेगवेगळ्या अहवालांमधनं असेल, वेगवेगळ्या लोकांनी सांगितल्यामुळे असेल. अगदी सुरुवातीला नव्हती माहिती पत्रकारांना, पण आता माहिती उपलब्ध आहे. अहवालात विचारलेले आहेत प्रश्न, मुद्दे उपस्थित केलेले आहेत, तर विचारायचे ना प्रश्न, म्हणजे मग सर्वसामान्य लोकांपर्यंत ती माहिती पोचेल की काय खरं घडलेलं आहे. नुसतंच अहवालातले आपण माहिती आधारे सांगू शकत नाही. आता समोर भिसे कुटुंब आहे तर त्यांना विचारावं, तर कोणी ते प्रश्न विचारले नाहीत. 5 तास ताटकळत ठेवलं तर तुम्ही 5 तासामध्ये जेव्हा सुरुवातीला घैसासांशी बोललात त्यानंतर 5 तास तुम्ही घैसासांबरोबरच बोलत होतात का, की आणखी कोणाशी तुमचं बोलणं झालं? मग तुम्ही 2 वाजता एवढ्या उशिरा धनंजय केळकरांना फोन का केलात? धनंजय केळकरांनी तुम्हाला जे काय आहेत पैसे ते भरा आणि ऍडमिट व्हा असं सांगितलं असताना तुम्ही ऍडमिट का झाला नाही? आणि नंतर सुद्धा तुम्ही निघून गेल्यावर सुद्धा हॉस्पिटलच्या माध्यमातून फोन येत होते तरी तुम्ही ते रिसीव्ह का केले नाहीत आणि पुन्हा एकदा त्या रुग्णालयात दाखल का केलं नाही? तुम्हाला सूर्या रुग्णालयामध्ये दाखल होण्यासाठी कोणी सल्ला दिला होता? त्या रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिकडे सुद्धा ही जी काय कार्डिएकची व्यवस्था नव्हती, तर मग तुम्हाला वाटतं का त्यांची चूक आहे? हे प्रश्न कितीतरी होते. हे सगळे मी उपस्थित केलेले नाहीत प्रश्न, हे सगळे त्या ससूनच्या अहवालातलेच प्रश्न आहेत. आणि सगळ्या लोकांच्याही मनामध्ये आहेत प्रश्न. कारण आता लोकांना एक प्रकरण पाठ झाले, म्हणजे एरवी लोक बातम्यांकडे फारसं लक्ष देत नसतील, रोजच्या रोज काही राजकारणावर चर्चा होत असतात त्याच्यात फारसं लोक लक्ष देत नाहीत. पण हे एवढं प्रकरण वाढवण्यात आलेलं आहे तर लोकांना आता ते एवढं पाठ झालंय, कोणत्या तारखेला काय घडलं, कुठे घडलं, कुठल्या हॉस्पिटलला घडलं, हे सगळं लोकांना माहिती आहे. पण त्यातले आणखी बारकावे त्यांना जाणून घ्यायचे, मग ते विचारता आले असते त्यांना. पण पत्रकारांनी कुठे विचारले नाहीत. फक्त दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दोषी का धरत नाही तुम्ही क्लीन चिट देताय का त्यांना? त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा असं तुम्हाला का वाटत नाही? तुम्ही तुमची भूमिका बदललेली आहे का? असं वारंवार सांगत त्यांच्या दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मग याच्यातून लक्षात येतं की वाटायला लागतं की नेमकी मीडियाला ही गरज काय आहे की दीनानाथ मंगेशकर रुग्णालय त्याच्यामध्ये दोषी ठरावं किंवा यांनी दोषी मानावं त्यांना, आणि मग आम्हाला बातम्या दाखवता याव्यात की बघा भिसे कुटुंबानं म्हटलंय की त्यांना दोषी ठरवा, त्यांच्या गुन्हा दाखल करा. मग एकदा का भिसे कुटुंबाने तसं म्हटलं की बातमी दाखवायची, मग आपल्याला प्रतिक्रिया घ्यायला मोकळा. आपण मग सुषमा अंधारेंना काय वाटतं, सुप्रिया सुळेंना काय वाटतं, संजय राऊतांना काय वाटतं, वडेट्टीवारांना काय वाटतं, आणि मग झालं बातमीला सगळा राजकीय रंग येणार. हाच उद्देश असला पाहिजे. तेव्हा सगळ्या प्रकरणामध्ये एवढा वेळ, अर्ध्या तासाची जवळपास ही पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेमध्ये फक्त एकच प्रश्न वारंवार विचारला गेला, तो म्हणजे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर तुम्ही का ठपका ठेवत नाही? आणि तो ठेवला पाहिजे, आम्ही म्हणतोय म्हणून तुम्ही ठेवा, तुम्ही म्हणा गुन्हा दाखल करा म्हणून. हेच वारंवार होत राहिलं.
जसं केळकरांच्या बाबतीत सुद्धा पत्रकार परिषदेत झालं, मग ते उठून निघून गेले की मी जे माझ्याकडे माहिती आहे तेवढीच मी तुम्हाला देणार. अहवालामध्ये काय आहे किंवा मला काय वाटतंय घैसासांबद्दल, मला हॉस्पिटलबद्दल काय वाटतंय, मला भिसेंबद्दल काय वाटतंय हे मी सांगणार नाही. मला जी माहिती द्यायची आहे, जी माझ्याशी संबंधित आहे ती मी तुम्हाला देणार आणि पत्रकार परिषद संपवणार. त्याच्यावर तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारा. मग बातम्या काय, केळकर पळून गेले, शेपूट घातले, अशा पद्धतीच्या बातम्या द्यायच्या. तुमच्याकडे प्रश्न असतील तर तुम्ही हे प्रश्न विचारले पाहिजे होते. भिसे कुटुंबाला का प्रश्न विचारले गेले नाहीत? हे सगळं तुम्हाला मान्य आहे का? जे ससूनच्या अहवालामध्ये म्हटलेलं आहे ते सगळं चुकीचं आहे, खरं आहे तुमच्या दृष्टीने की सगळं खोटं आहे, हे विचारून एकदा त्याचं शहानिशा करता आली असती. पटी करण्यात आलेली नाही. हे कुठेतरी या मीडिया ट्रायलचा जो प्रकार आहे तोच या संपूर्ण प्रकरणामध्ये दिसतोय. हे आम्ही वारंवार सांगितले, ते पुन्हा एकदा तिथे दिसून आलं. आता खऱ्या अर्थाने हा गुन्हा दाखल झालाय. आता कदाचित हे येत्या काळामध्ये कोर्टामध्ये प्रकरण उभं राहील, त्याच्या कदाचित जामीन सुद्धा मिळू शकेल कारण ते जामीन पात्र आहे. आणि ते झाल्यानंतर कोर्टामध्ये हे सगळे पुरावे आता येणार आहेत. मी आतापर्यंत नुसती बोलणंच चालू होतं, याने आरोप केले, त्यानं आरोप केले, त्याला काय वाटतं, दुसऱ्याला काय वाटतं, हेच चालू आहे. आता कोर्टात जेव्हा केस उभी राहील तेव्हा खऱ्या अर्थाने पुरावे येणार आहेत. कोणी काय काय लिहून दिलं, कोणी काय बोललं, कोणी अमुक उपचार करण्यासाठी सल्ला दिला, उपचार घेतल्यावर तिथे नेमकं काय झालं, कोणाची दिरंगाई झाली, कोणाची चूक झाली, हे सगळं लिखित स्वरूपामध्ये येणार आहे. त्यावेळेला खऱ्या अर्थाने या सगळ्या प्रकरणाचा उलगडा होईल. पण निदान या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी हे प्रश्न विचारायला काहीच हरकत नव्हती. त्यातून जे काही लोकांचं म्हणणं आहे या अहवालाबद्दलचं ती कुठेतरी भूक शमली असती त्याची लोकांना जे काय माहिती हवी होती ती कळली असती की खरी आहे माहिती की ससून रुग्णालयाने चुकीची माहिती लिहिलेली आहे. पण तसं काय झालेलं दिसलं नाही. हे सगळं पत्रकारांना कोण सांगतंय का की तुम्ही दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरच भर द्या? कारण सगळेच पत्रकार तो एकच प्रश्न घेऊन बसलेले आहेत. हे काही करा पण दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दोषी धरा, असाच एक धोशा या ठिकाणी लावलेला दिसून येतो. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.